नमस्कार. जय महाराष्ट्र. मी दिनेश आहिरे. मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आलोय. त्याचं कारण असं आहे, की मागील 3 ते 4 दिवसापूर्वी वसई विरार महानगरपालिकेला मी एक पत्र दिलंय. ते पत्रही असं आहे, की पावसाळा जवळ येतोय आणि पावसाळा जवळ आल्यानंतर जर आपल्या वसई विरार शहराची जर भौगोलिक परिस्थिती पाहिली, तर ठिकठिकाणी पावसाचं पाणी साचलं जातं. खड्डे आहेत. त्याची काळजी घेऊन वसई विरार शहर महानगरपालिका आणि अधिकारी त्याच्याकडे लक्ष देऊन आणि सन्माननीय महापौर ह्याच्याकडे जातीने आणि काळजीने लक्ष घेऊन त्या त्या ठिकाणची रस्त्याची उंची असेल, त्या ठिकाणचा नागरिकांना वाहनधारकांना होणारा त्रास असेल, हा त्रास कमी करण्याचा किंवा हा त्रास कायमस्वरूपी संपेल याच्यासाठी 100% प्रयत्न करतात. परंतु मी ज्या विषयासाठी आपणासमोर आलोय तो विषय तेवढाच गंभीर आहे. आपण जर पाहिलं तर मागील 4 ते 5 दिवसापूर्वी प्रभाग समिती सीच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती अश्विनी मोरे मॅडम, प्रभाग समिती सीचे इंजिनियर अक्षय ठाकूर आणि बांधकामचे इंजिनियर परंजित वर्तक आणि त्याचबरोबर अन्य सहकारी, त्याचबरोबर आमच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये नगरसेवक श्री नरेंद्र पाटील सर, श्री रोहन सावंत आणि सुवर्णा गायकवाड मॅडम आणि जिनत मॅडम, ही सगळी जे नगरसेवक होते यांच्या समवेत स्वतः मी होतो. यांच्या समवेत या प्रभाग क्रमांक 3 मधील जे प्रभाग क्रमांक 3 चे नगरसेवक यांच्या अखत्यारात येणारा जेवढा प्रभाग आहे, या प्रभागामध्ये संपूर्ण भर उन्हात पायी फिरून संपूर्ण बिल्डिंग स्वतः सहाय्यक आयुक्त आणि सगळे अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर नगरसेवक आणि आम्ही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फिरून स्वतः नगर बिल्डिंग पाहिल्या, कोणत्या बिल्डिंगची परिस्थिती काय आहे, कोणती बिल्डिंग धोकादायक आहे, कोणत्या बिल्डिंगचं काम चालू आहे, बिल्डिंगला नोटीस देऊन बिल्डिंगवाले काम करत नाहीयेत, याची छोट्यात छोटी माहिती जी आहे ही माहिती प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त अश्विनी मोरे मॅडम यांनी घेतली. आता हे सांगण्याचं कारण काय, की त्या अधिकारी आहेत, अधिकाऱ्यांचं जेवढं कर्तव्य आहे तेवढंच नगरसेवकांचं आहे. नगरसेवकांचं आहे तेवढंच त्यांनी केलेल्या आव्हानाला नागरिकांनी प्रतिसाद देणं गरजेचं आहे. या येणाऱ्या पावसाळ्यामध्ये आपण जर पाहिलं तर मी पुन्हा सांगत असतो की रमाबाई अपार्टमेंटचा बिल्डिंगचा जो विषय झाला आणि याच्यामध्ये नाहक बळी गेले, अशी घटना आणि असे जीवितच कोणाचा धोका निर्माण होऊ नये म्हणून मी वारंवार सांगत असतो की असे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासन आपल्याला आव्हान करते, तर त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद आपण नागरिकांनी दिला पाहिजे. या ठिकाणी प्रभाग समिती सी मधले जे काही जबाबदार अधिकारी आणि जे नगरसेवक यांनी जसं संपूर्ण आपल्या प्रभागाची जबाबदारी घेऊन या प्रभागामध्ये पायी फिरले, मग तो साईनाथ नगर असेल, चामुंडा नगर असेल, विजयनगर, कोकण नगर, नवजीवन नगर, पोस्ट ऑफिस परिसर, त्याचबरोबर इकडे पाहिलं तर बाबानगर असेल आणि पूर्ण परिसर ज्योतीमध्ये येणारा या संपूर्ण परिसरामध्ये फिरून माहिती घेतली. तशीच संपूर्ण माहिती प्रभाग समिती ए ते प्रभाग समिती आय असलेले इंजिनियर, सहाय्यक आयुक्त, संबंधित अधिकारी, बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग यांनी फिरून या प्रत्येक बिल्डिंग मध्ये फिरून माहिती घेतली पाहिजे की आपण नोटीस दिली होती, तुम्ही काम का चालू केलं नाहीये, त्याचं स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेणं गरजेचं आहे, काम पूर्ण झालं असेल ती बिल्डिंग किती दिवस टिकणार याची माहिती घेतली पाहिजे. परंतु हे असं क्वचित कुठेतरी घडतंय की कोणत्या तरी एका प्रभाग समितीचा अधिकारी फिरतोय. मी या व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवतोय किंवा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि पत्र दिलेले आहे ऑलरेडी, पण ह्या पत्र आणि व्हिडिओच्या माध्यमातून मी आताच वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त असतील, वसई विरार महानगरपालिकेचे महापौर असतील, स्थायी समिती बॉडी असेल, उपमहापौर असतील आणि संबंधित त्या नगराचे त्या प्रभागाचे नगरसेवक असतील, यांना माझी कळकळीची विनंती आहे, जर आपल्या प्रभागामध्ये असा प्रकार एखादा घडला तर या अशा घडलेल्या प्रकारासाठी सहाय्यक आयुक्त, अतिक्रमण इंजिनियर आणि बांधकाम इंजिनियर या तिघांना जबाबदार धरून यांच्यावर जर भविष्यात असा प्रकार घडला तर तात्काळ यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई करावी. ही कारवाई कधी झाली पाहिजे तर पावसाळ्यामध्ये असे प्रकार घडू नये म्हणून यांनी आताच प्रिकॉशन घेतलं पाहिजे.
आणि ह्या अशा घटना घडल्या नाही पाहिजे. परंतु जर प्रिकॉशन न घेता त्या ठिकाणी मग कोणत्या सहाय्यक आयुक्तांनी सांगायचं नाही की हे माझ्या काळामध्ये झालं नाहीये, माझी आत्ता बदली झाली आहे. त्या ठिकाणचा जबाबदार अधिकारी आहे. मागच्या अधिकाऱ्यांनी केलेलं काम आलेल्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. तर ही जी काळजी आहे ही सगळ्या सहाय्यक आयुक्तांनी घेतली पाहिजे. मी पुन्हा सांगतो, पावसाळ्याच्या अगोदर इंटिमेट करतोय, जबाबदारीने सांगतोय आणि याच्याकडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. भविष्यात प्रत्येक प्रभाग समितीमध्ये असा एखादा घटना घडली तर त्याला त्या प्रभागाचा सहाय्यक आयुक्त म्हणतो, काल आला आणि आज बिल्डिंग पडली तरी सुद्धा सांगायचं नाही. जबाबदार पर्सन जर असेल त्याच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात यावे आणि तुम्ही कराल. त्याच्यामुळे आत्ताचे अधिकारी सुधारतील आणि आपल्या प्रभागामध्ये प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी फिरून ही सगळी माहिती घेणं गरजेचं आहे आणि त्या बिल्डिंगलाही नोटीस देऊन तात्काळ काम चालू करण्यास सांगणं गरजेचं आहे. लोकांचे आता प्रश्न आहेत, पावसाळा चालू झाला, आम्ही कसं करू, काय करू, आम्हाला वेळ द्या. तुम्हाला वेळ नक्की दिला पाहिजे आणि देणार. परंतु तुम्ही जर महानगरपालिका सांगत असेल की तुम्ही काळजी घ्या आणि तुम्ही काळजी घेत नसाल तर मला वाटतं की तुम्हाला चुकीच्या गोष्टीला कोणी साथ देणार नाहीये. सन्माननीय नगरसेवक, महापौर, आयुक्त, उपमहापौर, सन्माननीय अधिकारी, सगळे समाजसेवक, सगळे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते यांनी सगळ्यांनी याकडे लक्ष देऊन आपापल्या बिल्डिंग मध्ये रहिवाशांनी, अध्यक्ष, सेक्रेटरी, खजिनदार यांनी आपल्या एक तात्काळ मिटिंग घेऊन आपल्या लोकांना सांगणं गरजेचं, आपल्याला काहीतरी प्रिकॉशन घेणे. उद्या जर महानगरपालिकेने रस्त्यावर तुम्हाला आणलं किंवा महानगरपालिकेने खाली करायला लावली, तुम्ही रस्त्यावर आलात तर पुन्हा एकदा महानगरपालिकेकडे तुम्ही मागणी करता की आम्हाला राहायची सोय करा. त्याच्यासाठी तुम्ही अगोदर काळजी घ्या आणि तात्काळ आपल्या इमारतीचे दुरुस्तीकरण करा. एखादं स्टॅबिलिटी सर्टिफिकेट घेऊन महानगरपालिकेला द्या की आमची बिल्डिंग एवढं टिकेल असं संबंधित जे ऑडिटर आहे यांनी सांगितलेलं आहे. ही संपूर्ण पूर्तता आहे, हे करा. जर भविष्यात पुन्हा सांगतो एखादी अशी दुर्घटना घडली, अशी घटना घडली तर याला सहाय्यक आयुक्त, इंजिनियर अतिक्रमण, इंजिनियर बांधकाम हे तिघे प्रॉपर जबाबदार असतील आणि ह्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांच्याच प्रभागातले नगरसेवकही पुढे सरसावतील. आमच्यासारखे ते बोलायला तयारच आहेत. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.